नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनलवरती। तर बघा, आज आपण इथे काय काय बघणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। हा बाजूचा दिसतोय हा शहागड आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आहे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहागडावरती आपण जाणार आहे। आणि दुसरं म्हणजे हे तुम्हाला ते जंगल दिसत असेल, पण ते जंगल नसून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा वड तिथे आहे, जो की 2.5 एकरामध्ये। आणि ते बाजूला धबधबा दिसतोय तो मोऱ्याच्या वाडीचा धबधबा आहे, आपण तिथे पण जाणार आहोत। तर चला आपण जाऊया। तर बघा मंडळी, जेव्हा पण मी सुट्टीला घरी येते ना आणि बाहेर कुठं फिरायला जायचा प्लॅन करते, रस्त्याला लागत नाही ते घरचे काही ना काही काम सांगत असतात। जसं की आज दळण टाकायचं होतं, मी सगळ्यात जास्त कंटाळा मला या कामाचा येतो। दळण पण माझ्याच पायावर दिलं आणि फायनली आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशन कडे। आमच्याकडे दिले सामान, गायांची मका दळून आणायची आहे, त्याच्यामुळे आम्ही टिबल शीट जाणार आहे। हा सांग, पेमगिरी बद्दल माहिती सांग। नाही, अजून मी कधी गेलो नाही। अजून जायला सांगायला गेलो। हा, आता लावायला जाऊ का? जाऊ का यायचं नाही म्हणतो। पण आपल्या गावचे रस्ते म्हणजे एवढे खतरनाक की विचारताच सोय नाही, यालाच तर विकास म्हणायचं। 1-2 वर्षापासून मी युट्यूबला बोंबलू राहिले, आमच्या घराकडे जायचा रस्ता असा आहे, पण ग्रामपंचायतच्या मनावर घेणं नेमकं घरापर्यंत 100-150 मीटरचा रोड व्हायला अडचण काय येत आहे तेच मला समजत नाही। कारण उन्हाळ्यात काय वाटत नाही, पण पावसाळ्यात घरापर्यंत गाडी न्यायची म्हणजे तारेवरची कसरत करायला लागते। तर आता आपण आहे ना थोड्याच वेळात डांबरी रोडला लागणार आहे, आपला हा एक्सप्रेस संपणार आहे। असो बोलता बोलता आपण डोंगर उलटा करत छान छान सुंदर असे निसर्ग सौंदर्य बघत आपण लागलो होतो डांबरी रोडला। आपण जो लेफ्ट मारला हा जाणार आहे कोतुळला, आणि जो सरळ जातो तो अबितकिंडीला जातो। म्हणजे माझा जो फोपसंडीचा ब्लॉग आहे ना, तर फोपसंडी तिकडे आहे, इथून 7 किलोमीटर फोपसंडी आहे। तर आता आपण निघालोय कोतुळला, हे तळायला टाकणार आणि त्याच्यानंतर आपण निघणार पेमादेवीला, पेमगिरीला। तर हा आहे आमचा आंबोळचा घाट। आंबोळ पासून ते कोतुळगाव म्हणजे आमची मुख्य बाजारपेठ, ही साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावर। तर बघा मित्रांनो, माझ्या घराकडे यायला एक तेल घाट लागतो, त्याचा पण तेल ठेव तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते, कारण फ्रंट कॅमेऱ्याने व्यवस्थित दिसणार नाही। गोंद पडला तर उचलायची, हा मी नाही उचलणार, गोंद उचलून तो ठेवायची टपलीत टपलीत टपलीत। तर तेच आपण 20 ते 25 मिनिटात गाठलं होतं दळणाचं दुकान। दळणाचं बाचकं गिरणीत टाकून आपल्या पायावरचं ओझं कमी झालेलं होतं, त्यामुळे सगळ्यात भारी वाटत होतं। कारण पाठीवरती दप्तर, एक हातात मोबाईल, दुसऱ्या हातात ट्रायपॉड आणि पायावरती दळण, एकदम अवघडल्यासारखं होत होतं। आता आपण ती गोंधळायला टाकली आणि कोतुळमधून निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने। असो आपण लागलो होतो मुख्य रस्ता शिरसगाव धुप्याचा घाट, आणि तिथूनच घाट उतरून खाली गेल्यावर लागणार होतं पेमगिरीचं गाव। शिरसगावचं घाट चढलोय आणि आता हा पेमगिरीला जायला घाट उतरतोय। आणि सकाळी घरातून निघताना आपण निघालो होतो उपाशी, त्यामुळे प्रचंड भूक लागलेली होती आणि व्हिडिओसाठी जाणार होता पूर्ण दिवस। मग घाट उतरताच डोंगराच्या कडेला खडकावर गाडी थांबवली आणि दप्तरात असणारी वेळ सोडली।
मस्त लिंबू, मिरची, तिखट भेळ, पाणी सुटलं तोंडाला. मग काय, वेळेवर ताव मारत असताना पूर्ण दिवसभराचं शेड्यूल प्लॅन केला. आज आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे. गावाला आल्यावर चिटमिल बिलपिल काय नाही, मस्त भेळ, रस्सा, मस्त गरम गरम भजे. तिकडे गेल्यावरती प्रॉपर डाएट. तर बघा, घरून निघालो होतो, काही नाश्त्याला भेटलं नाही म्हणून भेळ घेतली आणि इथं भेळ खाल्ली. या निसर्गरम्य वातावरणात भेळ खाऊन खूप भारी वाटलं. तर बघा, आज आपण इथे काय काय बघणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हा बाजूचा दिसतोय हा शहागड आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आहे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहागडावरती आपण जाणार आहे. तिथे गेल्यावर मी तुम्हाला त्याची माहिती सांगेलच. आणि दुसरं म्हणजे हे इकडे तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला ते जंगल दिसत असेल, पण ते जंगल नसून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा वड तिथे आहे, जो की 2.5 एकरामध्ये. आणि जे बाजूला धबधबा दिसतोय तो मोऱ्याच्या वाडीचा धबधबा आहे. आपण तिथे पण जाणार आहोत. चला तर आपण जाऊया. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी साकारलेल्या सह्याद्री देवराईचा सुंदर नजारा बघत बघत आपण पेमगिरीचा घाट उतरून खाली आलो. जरा पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला वडाकडे जायचा रस्ता आहे. कमानी खालची पाटी लावलेली देखील आपल्याला दिसून येत असेलच. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं होतं. आपण आता पेमगिरी धुप्याचा जो घाट आहे तो उतरून आलोय. आपण तिथे भेळ खाल्ली होती, तो घाट उतरून खाली आलो. आता काही लोक काय करतात, पाठीमागे एक टर्न आहे, तिकडेच टर्न मारतात किंवा डायरेक्ट पुढे जातात. गावाकडे काय असं नसतं. तर इथे हे लावलेलं आहे. तर इथून आपल्याला उजव्या साईडला जायचंय. तर हे वडाचं झाड इथून 2 किलोमीटर आहे. इथे ही कमान दिलेली आहे पाठीमागे. रस्ता थोडा कच्चा पक्का होता, पण बोलता बोलता आपण वडाच्या झाडापर्यंत देखील आलो. वडाचे झाड एवढे लांब पसरलेलं आहे की मी पूर्ण फिरले नाही, पण कॅमेरामध्ये जेवढं दिसतंय ना त्याच्या दुप्पट अजून आहे. तर बघा, फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे वडाच्या झाडाखाली. तर हे जे दिसतंय इकडं, हे मूळ वडाचं झाड आहे. एक झाड आहे आणि त्याच्या पारंब्यांपासून बाकीचे झाड तयार झाले. ते तुम्हाला मी आतमध्ये जाऊन पूर्ण दाखवते. चला. तर बघा, ह्या आजी आपल्याला देवाबद्दल आणि ह्या वडाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. सांगा आजी. हा पैलवान गडी सकाळी उठला, दूध प्याला. पेमगिरी गावातून बकऱ्या सोडल्या. बकऱ्या चारीत जंगलात आला. तिथं मोठा एक दगड सापडला. त्या दगडा खालून निघाला वाघ. त्याची धरली बकरी धरली. तो घरी गेला, म्हणला आई माई दुधाची बकरी वाघानं धरली. आई म्हणली एवढा कुस्त्या मारतो, तुला वाघ नाही आवरला. आईला सांगून येत होता तर वाघानं बकरी मारून टाकली. वाघ बकरी खात होता. जसा आला तशी वाघाच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली. वाघही रक्ताबंबळ घायाळ होऊन गेले. लढत इथपर्यंत आले. मग पेमगिरीचा बाजार होता. लोक बाजारात आले. म्हणला माझा एक निरोप सांगा, माझ्या बहिणीला अर्धी भाकर आणि तांब्याभर पाणी आणायला सांगा. बहीण नशिम्या रस्त्यात आली तर भावाचा आत्म गेला, वाघाचा गेला, कुत्र्याचा गेला, बकऱ्यांचा गेला. आधी बहीण खाली गाडवा टेकावला. बहिणीनं भावाच्या तोंडात पाणी घातलं. पाणी पडलं खाली. बहिणीनं लहरला गाडवा तसा तिच्या मस्तकात घालून घेतला. बहीण गेली. मग ही रामुशी लोकांनी 5 जीवाची समाधी इथं दिली. ही जागा मराठी समान, ती जागा ठाकर समान, देव फक्त रामुशाचा. मग रामुशी लोकांनी हा वड लावला. उन्हाळ्याचा पाणी घालून जगावला. त्यांना सावली केली. त्या बाईची कळशी, त्या भाऊची कुऱ्हाड या वडाच्या खोडात. इथं जिजाबाई आली. इथं दर्शन घेतलं. इथून पेमगिरीच्या गडवर गेली. पेमगिरीच्या गडवर मुक्काम केले. इथून तिचं दुखायला लागलं. तिनं घोडीवर टांग टाकली. ती डायरेक्ट शिवनेरीला गेली. शिवाजी महाराजचा जन्म शिवनेरीला झाला. 1 रात्रीचा फरक झाला फक्त, नाही तर पेमगिरीच्या गडवर शिवाजी महाराजचा जन्म होत होता.
या वरच्या दाण्यानं आई बापांची लोंबडी आडकी त्यांना पारुंबी कट केली. या देवानं आठवड्यातच घराच्या बाहेर काढा, याचा कोणी नाद करते नाही. लोक जेवण का त्यात एवढेच कागद जाळीचे, नारळ पुडीच्या एवढेच वामात जाळीचे, बाकी कचरा कुचरा मी जाळीत नाही. तर देवाचं दर्शन झालंय आपलं. आजींनी माहिती सांगितली ती पण तुम्ही ऐकली असेल. आता मी तुम्हाला हा वटवृक्ष केवढा आहे त्याचा पूर्ण 360 कॅमेरा फिरून दाखवते. इथं मोठा चिखल असल्यामुळं आपण दुसऱ्या बाजूला जाणार होतो आणि आपण जिथे दर्शन घेतलं तो आहे झाडाचा मुख्य बांधा व त्याच्या पारंब्या जमिनीवर टेकल्या आणि त्याच्यापासून इतर झाडांची निर्मिती झाली आहे. चिखल होता लय म्हणून साईडच्या मार्गाचा वापर केला. तर बघा त्या तिकडच्या त्या वडाच्या झाडापासून त्याच्या पारंब्या इकडे किती पसरलेल्या आहे आणि त्याच्यापासून ही झाडं तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं वटवृक्ष पेमगिरीमध्ये आहे, तसं भारतातील कोलकात्यामध्ये. तर बघा इकडं असं हा पसरलेला आहे. येथील सर्व दृश्य बघून झाल्यानंतर आपण जाणार होतो मोरदऱ्याच्या धबधब्याकडे, त्यामुळे आपण इथून लवकरात लवकर निघालो. चिखल आहे त्याच्यामुळे मी कडाने जाते आणि हे जे मध्ये दिसतंय ना हे कोणी तोडलेलं नाहीये, ते नॅचरली पडलेलं आहे. इथे ह्या वडाच्या झाडाची फांद्या कोणीच तोडत नाही. त्याच्या मागं कारण आहे. त्याच्या मागं कारण असं आहे की जर कोणी त्याच्या फांद्या तोडल्या तर ते घरापर्यंत व्यवस्थित जात नाही, असं मी कथा ऐकली आहे. रिअल मध्ये मला माहित नाही आणि मला ट्राय पण नाही करायचंय. आता इथून आपल्याला जायचंय धबधब्याकडं. घरून येताना उशीर झाला होता त्याच्यामुळं लवकरात लवकर जाऊया धबधब्याकडं, कारण तिकडं काय गाडी जात नाही. थोडंसं आतमध्ये पाय पाय चालायला जायला लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला शहागडावरती पण जायचंय. डाव्या बाजूचा रस्ता हा गावात जातो आणि उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो मोरदऱ्याच्या वाडीकडे जातो व तिथेच पुढे धबधबे आहेत. वाडीपासून ते धबधब्यापर्यंतचा रस्ता हा डोंगराच्या बाजूने लोक जाऊन जाऊन तयार झालेला संपूर्ण कच्चा रस्ता आहे. ही आहे मोरदऱ्याची वाडी आणि तुम्हाला तिकडे दिसत असेल हे धबधबे आहेत, 2-3 धबधबे आहेत आणि त्या धबधब्यांचं पाणी इकडे खाली येतं. आता पाऊस जरा कमी आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे. हे पाणी सरळ खाली जातं इकडं आणि ते तिकडे जे पाणी चमकतंय ना इकडं ते हे सगळं पाणी तिथे जातं, तो बंधारा भरतो. आणि मी तुम्हाला बोललं नाही ते लाकडं पडलेले आहेत खाली, नॅचरल पडलेले आहेत, तर हे पाणी सगळं तिकडं जातं. बंधारा भरून पाणी त्या ओढ्याला जातं तिकडं. तर आपण जाऊया पुढं आता पुढच्या धबधब्याकडे.
त्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर अगदी 10 मिनिटातच आपल्याला लागला हा मोरदरा धबधबा. गेल्या 7-8 दिवसापासून इकडचा पाऊस हा जरा बंद झालेला होता, त्यामुळे पाण्याची धार कमी झालेली आपल्याला दिसत होती. चला आता मोरदरा धबधब्याकडे जाऊया आपण. सुरुवातीला आपल्याला बांध दिसतो, तर आधी हा बांध बिन काहीच घातलेला नव्हता. डायरेक्ट धबधब्याकडे जायचा रस्ता होता. धबधब्याच्या दिशेने जसजसं पुढे जाऊ, इथून पुढे आल्यानंतर दगड टाकलेत मध्ये. आधी हे काहीच नव्हतं. एकदम निसर्गी आहे. दगड पण आहेत खाली, चिखल पण आहे. नाले येते निकाल बघ. पाणी पण चाललंय हे. पाणी पाहून त्याला कारण कसं आहे पॅन्ट जरा वर करते. धबधब्याचं पाणी डायरेक्ट खाली जायचं, पण धबधब्याचं पाणी साचलेलं असल्यामुळे समोरून न जाता बाजूच्या दगडावरून वरती शिरलो आणि थेट धबधब्यासमोर जाऊन पोचलो. पाण्याची धार झाली कमी तरी पाण्याचा आवाजाचा थरारा ऐकू पण शकता. तर आपण दगड धोंडे क्रॉस करून इथपर्यंत पोचलोय. मोरदराचा धबधबा, पाणी कमी. आपण पण जाऊ जरा पाण्यात खेळू. तिथलं सर्व दृश्य बघून आम्ही अजून डोंगराच्या पोटात लपलेला एक धबधबा होता तिकडे निघालो. तो धबधबा बघण्यासाठी इथून पाय काढता घेतला व माघारी निघालो. तर बघा, आपला मोरदऱ्याचा धबधबा बघून झालाय. पाठीमागे पाणी काही एवढं नाही आहे. आता इथून रिटर्न चाललोय. दुसरा पण धबधबा आहे आणि आपल्याला गडावर पण जायचंय. निघालोय आता परत आपण. पाणी पण कमी आहे आणि घरी आमच्या इकडं पाऊस आहे, पण इकडे जरा कमी पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे धबधब्याला पाणी जरा कमी आहे. रस्त्यामध्ये पण चिखल भरपूर आहे, दगड आहे, पायवाट आहे. गाडी लांब लावावी लागती आणि पायी धबधब्यापर्यंत जायला लागतं. बघा हा धबधबा पाठीमागं, इथे आपण गेलो होतो. आता तिकडं तोंड करतोय, तर मी चालली आहे पुढच्या धबधब्याकडं. मोरदऱ्याचा दुसरा धबधबा. इथे शेवाळ पण आहे पाण्यामध्ये, त्याच्यामुळे हळूहळू जायचं जातं. फायनली मी क्रॉस केलंय ते. भावाचे पाय दुखायला लागले, त्याच्यामुळं तो काय दुसऱ्या धबधब्याकडे यायला तयार नव्हता. त्यामुळे तो इथेच गाडीजवळ थांबला. मी आणि कॅमेरामन आम्ही दोघी जणी पुढे गेलो. इथे मात्र एक थोडीशी गंमत होती. दुसऱ्या धबधब्याकडे जातानाचा जो रस्ता होता तो डोंगराच्या कडेची पाऊलवाट होती आणि पावसामुळं डोंगराचे पाणी खाली वाहून वाहून काही ठिकाणी शेवाळ झालेलं होतं. दोन्ही बाजूनी काही फुलांचे, काही सीताफळांचे तर काही काटेरी झाड होते. ठाण्यामध्ये असे धबधबे बघायला भेटत नाही. एकच धबधबा असतो, तिथे मोकर गर्दी असते. हे बघा, हे टणटणीचं झाड आहे. याला आमच्याकडे टणटणीच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. काकू बघा सरपण घेऊन येतो समोरून. इथे आपल्याला मोकळं चालायला जमत नाही. आपण 200 ते 300 मीटर डोंगराच्या कडेने पुढे गेल्यानंतर सरपण घेऊन येताना आपल्याला या मावशी दिसल्या. एकदम शांत डोंगराच्या आत या एकट्या मावशी सरपण घेऊन येत होत्या.
झाले, वाघ येऊ शकतो. आणि एक प्रसंग असा आला की डोंगराच्या कडेला प्रचंड शेवाळ होतं. त्यावरून आपली चप्पल सटकली, कारण खाली साधारणतः 20 ते 30 फूट खोल असेल व खाली देखील पाणी आणि दगड होते. पण नशिबाने आपण वाचलो आणि पुढे गेलो. डोंगराला अख्खं शेवाळ आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा शूज आणि चप्पली चांगले ग्रिपची घालून या, नाही तर सटकून आपटशाल. आणि बरंच अंतर आपल्याला पुढे जायचं होतं. त्याच्यामुळे व्हिडिओचा जसा स्पीड वाढवला तसा मी माझ्या पायांचा देखील वेग वाढवला होता. वाटेत मोठमोठे दगड होते, बाजूने मोठमोठे डोंगर. किती जरी मोठ्याने ओरडलं तरी लोकवस्तीपर्यंत आपला आवाज देखील जाणार नव्हता. आणि एवढ्या डोंगराच्या आतमध्ये आपण आलेलो होतो. आपल्याला धबधब्याच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जायचं होतं, पण इथून पुढे रस्ता काही समजत नव्हता. दुसऱ्या धबधब्याकडे आलोय. इकडे पाणी जास्त आहे, त्याच्यामुळे मी काही तिकडे उतरणार नाहीये, पण इथून बघू आपण तो. पण नंतर जरा पुढे गेल्यानंतर प्रचंड दगड खाली कोसळले होते. त्यामुळं पहिल्या टप्प्यावर जायची डेअरिंग काही झाली नाही आणि पुन्हा इथूनच आम्ही आलेल्या रस्त्याने परत निघालो. गाडी घेऊन थेट बेस विलेज पेमगिरी येथे येऊन थांबलो. एक चहा घेतला आणि आपण निघालो हनुमान मंदिराकडे. या मंदिराची नोंद एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे. आपला वड पण बघून झाला, धबधबा पण बघून झाला. आता आपण एक फार प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे, भारतातली सगळ्यात मोठी गदा आहे म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे, तिथे आपण चाललोय. तर जाऊया आपण तिकडे आणि त्याच्यानंतर मग ते बघून झाल्यावर आपण वरती जो दिसतोय तिकडे शहागडाकडे जाणार आहे. तिथे गेल्यावर मी त्याची माहिती तुम्हाला सांगेन. आपण जो महाकाय वटवृक्ष बघितला होता त्याची प्रतिकृती या भिंतीमध्ये तयार केलेली आहे. हे बघा, आपण ते वडाच्या झाडाला गेलो होतो, त्याचं हे केलेलं आहे इथं आणि त्या आजीने जी स्टोरी सांगितली त्यांची समाधी इथे आहे. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर शनी शिंगणापूरच्या मंदिरासारखीची प्रतिकृती देखील आपल्याला इथे बघायला मिळते. तर बघा, शनी शिंगणापूरचं जे मंदिर आहे त्या मंदिराची इथे शनी महाराजांची प्रतिकृती आहे. मंदिरात आलो, छान दर्शन पण झालंय आणि मंदिराचं बांधकाम भरपूर जुन्या पद्धतीचं आहे, पण त्याला नवीन डागडुजी केलेली आहे. एकदम शांतता आहे, खूप भारी वाटलं मंदिरामध्ये येऊन. आणि ही जी गदा दिसतीये ही भारतातली सर्वात उंच गदा आहे. तर मी तुम्हाला तिथे जाऊन तिचा व्हिडिओ दाखवते. त्याच्याच उजव्या बाजूला भारतातील सर्वात उंच गदा ही देखील आपल्याला इथे बघायला मिळते. व सभोवतालचा सर्व परिसर बघून झाल्यानंतर आपण निघालो किल्ले शहागडाकडे.
पेमगिरी गावातून शहागडाकडे जात असताना कमानीच्या उजव्या बाजूला आपल्याला नावाची पाटी दिसून येते. तर आपण जिथून आलो ना मंदिराकडून, तो हा मागचा रोड आहे आणि ह्या इकडे वरती शहागड आहे. इकडे लेफ्ट न मारता इकडे सरळ यायचं मंदिराकडून आल्यावरती. चला जाऊया वरती. तिथून 10 ते 20 मीटर पुढे आल्यानंतर उजव्या हाताला गडाकडे जायला डांबरी रस्ता आहे. रस्ता थोडा नागमोडी वळणाचा आहे, त्यामुळे गाडी कृपया करून सावकाश चालवा. छान छान नजारे बघत आपण घाट चढून वरती आल्यानंतर किल्ल्याबद्दल माहिती असणारे हे फलक आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन सविस्तर माहिती वाचू शकता. आपण शहागडावरती पोहोचलोय. आता घाट होता, घाट रस्त्याने वरती आलोय. आता पुढे जाऊया मंदिराकडे. फलकावरती माहिती वाचून झाल्यानंतर आपण निघालो पेमादेवीच्या मंदिराकडे. तर बघा, या गडावरती ना ऐतिहासिक काही सातवाहन काळातील टाक्या आहे. तर ह्या टाक्यांमध्ये आता पाणी आहे. पावसाळ्यामध्ये पाणी असतं, पण उन्हाळ्यामध्ये याच्यात घाण असते. आणि हे जुनं पेमादेवीचं मंदिर आहे, हे इकडे दिसतंय. आणि बाजूला ते तिकडे दिसतंय, ते नवीन पेमादेवीचं मंदिर आहे. आणि हे जुन्या काळातील दीपस्तंभ आहे, म्हणजे त्याच्यावरती दिवे लावले जातात. आपण जिथे दर्शन घेतलं ते होतं जुनं मंदिर. आता आपण नवीन वरती बांधलेल्या मंदिराकडे जात होतो. आपण जुन्या मंदिराचं दर्शन घेतलंय, नवीन मंदिराकडे जाऊ. पण या गडाचं महत्व असं की हा तो गड आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता. पण शत्रूंचं सैन्य चालून आल्याने मा जिजाऊंनी शिवनेरीकडे प्रस्थान केले व दुसऱ्या दिवशी महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला. जर एक रात्रीचा मुक्काम इथे झाला असता तर महाराजांचा जन्म देखील ह्याच गडावरती झाला असता. असा ऐतिहासिक वारसा असणारा हा शहागड. फार काळ आधीपर्यंत शहागडाकडे यायला शिडीच्या वाटेचा वापर करायला लागायचा. आता जो डांबरी रस्ता आहे तो आता अलीकडच्या काळात तयार केला आहे. मंदिराचं दर्शन झालंय. आता मी तुम्हाला बाहेर सुद्धा दाखवते. आजचा दिवस खूप छान गेला. वडाचं झाड पण बघितलं, धबधबे पण बघितले आपण. ते भारतातली सगळ्यात मोठी गादा, त्यांचं हनुमानाचं पण दर्शन झालं. इथे वरती पेमादेवीला पण आलो, भारी वाटलं. आणि आता मोबाईलला फक्त 3% चार्जिंग झाली आणि उशीर पण झालाय. तर इथंच होतं आपल्या ब्लॉगचा शेवट.